जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारातील पुलाचे बांधकाम करणाऱ्या मजुराच्या शेडवर वाळूचा हायवा रिझवल्यामुळे 5 निष्पापांचा बळी घेतलाय। अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या चितेची दाहकता क्षमतही नाही। तर मंठा तालुक्यातील तळणी सर्कल मधील पूर्णा नदीकाठच्या वाळूचोर वाळू वाहतूक करताना उपजिल्हाधिकारी अरुण एस यांनी सिने स्टाईल पाठलाग करून 2 टिप्पर पकडले आहेत। ही कारवाई पूर्णा पाटी तळणी ते लोणार रोडवर सकाळी 6 वाजता करण्यात आली। पकडलेले 2 टिप्पर मंठा तहसीलच्या ताब्यात देण्यात आले आहेत। लोणार तहसीलदार भूषण पाटील यांनी लोणारमधील तळणी फाट्यावर बैठे पथकांची स्थापना केली असताना तळणी मार्गे लोणार अवैध वाळू वाहतूक चालते कशी, अवैध वाळू वाहतुकीला पथकाचे अभय, महसूलचे पथक तहसीलदारांच्या डोळ्यात धूळफेक करते का यांसह अन्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। पूर्णा नदीकाठच्या उसवत देवठाणा कानडी येथून रात्रभर देवठाणा बन मार्गे हायवा आणि टिप्पर भरून जात असताना मंठा महसूलचे नियुक्त पथक कुठे आणि काय करते? पूर्णा पाटीवरून तळणी मार्गे लोणारकडे एकामागे एक तब्बल 8 ते 10 टिप्पर वाळू वाहतूक करणाऱ्या रात्रीच्या नदीपात्रात वाळू भरताना पकडले का जात नाही, असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे 2 टिप्पर पकडल्याची माहिती समजताच कारवाईबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तळणी मंडळ अधिकारी अनिल उफाड यांना संपर्क साधला असता मोबाईल स्विच ऑफ आढळून आला। त्यामुळे कारवाईतील टिप्पर क्रमांक, मालकाची नावे आणि कारवाई कुठे आणि कधी तसेच कोणी केली या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही। पूर्णा नदीकाठच्या वाळूचोरांनी नदीपात्रातून वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे टिप्पर कारवाईच्या भीतीने जवळच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हद्दीत प्रवेश केला। त्यानंतरही प्रशिक्षित उपजिल्हाधिकारी अरुण एस यांनी ताब्यात घेतले। यावेळी लोणार महसूल आणि मंठा महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांत हद्दीवरून तूतू मेमे दिसून आले। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।